आज मी देवपूजेला तांब्याची भांडी का वापरतात यामागे एक कथा आहे. त्यामागे आध्यात्मिक आणि वैज्ञानिक कारणसुद्धा आहे. तर हे सर्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हिंदू धर्मात देवाची आराधना करण्यासाठी अनेक नियम दिलेले आहेत. यातून एक म्हणजे पूजेसाठी तांब्याची भांडी वापरणे. अनेक विद्वानांप्रमाणे तांबा पूर्णपणे शुद्ध धातू आहे, कारण तांबा निर्मित करण्यासाठी इतर धातू यात मिसळला जात नाही. तांब्याची भांडी वापरण्यामागील कारण एका कथेत वर्णित आहे. वराह पुराणाप्रमाणे पूर्वी गुडाकेश नावाचा राक्षस होता. राक्षस असला तरी तो प्रभू विष्णू यांचा मोठा भक्त होता. प्रभू विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी तो कठोर तप करत असे. त्याचा तप बघून प्रसन्न होऊन एकदा विष्णू त्यांच्या समोर प्रकट झाले आणि वर मागायला सांगितले. त्या दरम्यान गुडाकेशने विष्णूंकडे वर मागितले की आपल्या चक्राने माझा मृत्यू व्हावा आणि माझं पूर्ण शरीर तांब्यात परिवर्तन व्हावे. त्या तांब्याचा वापर पूजेसाठी वापरण्यात येणाऱ्या भांडीत व्हायला हवा आणि त्या धातूच्या भांड्यांनी आपली पूजा केल्यास आपण प्रसन्न व्हावे. यामुळे तांबा अत्यंत पवित्र धातू होईल. प्रभू विष्णूंनी गुडाकेशला वर दिले आणि वेळ आल्यावर चक्राने त्याच्या शरीराचे अनेक तुकडे केले. ज्यानंतर गुडाकेशच्या मांसाने तांबा, रक्ताने सोनं आणि हाडांनी चांदी निर्मित झाली. या सर्व कारणांमुळे प्रभूच्या पूजनात नेहमी तांब्याची भांडी वापरणे सुरू झाले. आता बघूया आयुर्वेदिक महत्त्व. आयुर्वेदानुसार तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी त्रिदोषहारक म्हणजेच कफ, पित्त आणि वात हे असते. त्यामुळे किमान 8 तास तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी नियमित प्यावं. तांब्याच्या नैसर्गिक जंतुनाशक गुणधर्मामुळे पाणी निर्जंतुक होते व आरोग्याच्या दृष्टीनेही अधिक उपयोगी गुणधर्म त्यात समाविष्ट होतात. तसेच कफाची समस्या असलेल्यांनी या पाण्यामध्ये तुळशीची पानं टाकावीत. तांब्याची भांडी वापरण्यामागील इतर कारणे. पाणी शुद्ध होणे. आयुर्वेदानुसार तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी पिल्यास विविध प्रकारचे रोग दूर होतात. विशेषतः पोटाशी संबंधित समस्या मुळापासून नष्ट होतात. आजकाल प्रत्येकजण बाटली यूज करतं, परंतु प्लॅस्टिकची बाटली यूज करण्यापेक्षा पाणी पिण्यासाठी तुम्ही तांब्याची बाटली थोडी महाग बसते, परंतु ती कायमस्वरूपी तुम्हाला आपल्या शरीरासाठी यूज होते. 2. त्वचा उजळते. तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने त्वचेतील लुळेपणा दूर होतो. डेड स्किन म्हणजे जी मृत त्वचा आहे ती निघून जाते आणि चेहरा नेहमी उजळ दिसतो. 3. थायरॉईड आजार दूर होतो. तांब्याचा स्पर्श असलेले पाणी शरीरातील थायरॉक्सिन हार्मोनला संतुलित ठेवते. तसेच तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यास थायरॉईड आजार नियंत्रणात येतो. 4. ॲसिडिटी, गॅस दूर होतो. ॲसिडिटी, गॅस किंवा पोटाची इतर काही समस्या असेल तर तांब्याच्या भांड्यातील पाणी अमृतासमान काम करते. यामुळे पोटाचे सर्व आजार दूर होतात. 5. वजन कमी होते. वजन कमी करण्यासाठी व्यायामासोबत तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यास लाभ होईल. थोड्याच दिवसात फरक दिसून येईल. म्हणजे असं नाही की मग बारीक जे माणसं असतात, पातळ लुगडी, तर त्यांनी प्यायचं नाही का? त्यांनी पण प्यायचं. कारण काय होतं, वजन कमी होतं म्हणजे तुमचं एक्स्ट्रा फॅट कमी होतं आहे. वजन म्हणजे डायरेक्टली तुमची तब्येत बारीक नाही होणार, फक्त एक्स्ट्रा काही जी शरीरामध्ये घाण असते ती फिल्टरेट होते असं म्हटलं जातं. त्यामुळे बारीक जाड सर्वच माणसांनी तांब्याच्या भांड्यातलं पाणी प्यायचं आहे. घातक सूक्ष्मजीव नष्ट होतात. तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यास शरीरातील घातक सूक्ष्मजीव तसेच डायरिया, अतिसार, कावीळ यासारख्या आजाराला कारणीभूत असलेले किटाणूही नष्ट होतात. सांधेदुखीत आराम मिळतो. आजकाल कमी वयातच अनेक लोकांना सांधेदुखीचा आजार होत आहे. तुम्हीही ह्या आजारामुळे त्रस्त असाल तर दररोज तांब्याच्या भांड्यातील पाणी प्या. सांधेदुखीमध्ये तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने लाभ होतो. तांब्याच्या भांड्यातील गुणांमुळे शरीरात युरिक ॲसिडचे प्रमाण कमी होते आणि सांधेदुखीमध्ये होणाऱ्या त्रासापासून आराम मिळतो. 8. ॲनिमियाशी सामना करतो. शरीरातील अनेक कार्य सुरळीत करण्यासाठी तांब्याचा उपयोग होतो. अगदी पेशींची निर्मिती करण्यापासून ते पदार्थातील आयर्न, लोह व मिनरल्स शोषून घेण्यासाठी मदत होते. म्हणूनच ॲनिमियाशी सामना करणाऱ्यांनी तांब्याच्या भांड्यातून आवर्जून पाणी प्यावे. तांबे रक्तातील लोह वाढवतो व रक्तपुरवठा सुरळीत होण्यास मदत होते.
म्हणून रोगांना दूर ठेवण्यासाठी तांब्याच्या भांड्याचा वापर करणे जरुरी आहे. आणि म्हणूनच आपण पूर्वीपासूनच तांब्याच्या भांड्याचा वापर करत आलो आहे. एवढेच नाही तर आपण पूजेतही तांब आणि पितळाच्या भांड्यांचाच वापर करतो. चला तर जाणून घेऊया आपल्याकडे पूजेत तांब का वापरतात. आपल्याकडे पूजेत वापरण्यात येणारी तामण, पळी, भांड, देव्हाऱ्यातील देवदेवतांच्या मूर्ती देखील तांब्या पितळाच्याच असतात. कारण तांब पितळ ह्या धातूंची सात्विकता ग्रहण करण्याची क्षमता अधिक असते. तांब्या पितळाच्या लालसर व सोनेरी रंगामुळे सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते व मनाची प्रसन्नता वाढते. आर्थिक दृष्टिकोनातून विचार करता तांबा व पितळ हे उष्णतेचे सुवाहक असल्याने अशा भांड्यांचा उपयोग स्वयंपाकाकरिता केल्यास 40% इंधनाची बचत होते. तसेच तांब्या पितळाच्या भांड्यात 3 तास ठेवलेले पाणी निर्जंतुक होत असल्याने पाणी उकळण्याचा खर्च देखील वाचतो. तांब आणि पितळ हवेतील बाष्पाच्या प्रक्रियेमुळे काळे पडते. त्यासाठी ते नियमित स्वच्छ करणे आवश्यक असते. ताक, लिंबू, राख वापरून ते नीट स्वच्छ होत नाही. पितांबरी पावडरचा वापर केल्याने भांडी स्वच्छ तर होतातच, शिवाय भांड्याची चमकही कायम राहते. थोडक्यात काय तर पूर्ण आपल्या शरीरासाठी, मनासाठी आणि आध्यात्मिकतेसाठी तांब्याचा खूप सारा उपयोग आहे आणि आपलं शरीर ते नेहमी निरोगी ठेवतं. रामकृष्ण हरी.